होमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा येथे रंगताना दिसते आणि ह्या असोसिएशनच्या अंतर्गत असलेले हे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. चांगल्या मॅचची अपेक्षा असेल क्रिकेट रसिकांना. एक चुरशीचा सामना क्रिकेट रसिकांना खऱ्या अर्थानं पाहायचा आहे. सलामीचे फलंदाज चौदरपाडा संघाकडून योगेश कोळी विथ महेंद्र. पहिल्याच षटकाला सुरुवात करेल ॲज युजल कॅप्टन अक्षय सुरेकर. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे. नेहमीच आपण अक्षयला पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळताना बघत असतो. पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज आहे आणि संघनायक देखील आहे. मोठी जबाबदारी अक्षयच्या खांद्यांवर असते आणि खूप चांगली कामगिरी त्याची खऱ्या अर्थानं इताडी संघासाठी राहिलेली आहे. पण आता चॅलेंज फार वेगळ्या प्रकारचं आहे कारण समोरचा संघ फार बलाढ्य आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर चांगला फटका. शॉर्ट बॉलचा फायदा उचललाय. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. काय बॉडी बॅलन्स होता, काय फुटवर्क होतं. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर गेला. चेंडूची लेंथ लवकर पिक केली होती आणि अगदी चेंडूच्या लाईनपासून स्वतःला थोडंसं वेगळं करत असताना एकाच पायावर वजन घेतलं होतं बॅकफुटवर आणि नटराज स्टाईलमध्ये हा हुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज योगेश कोळीच्या बॅटमधून. षटकारानं सुरुवात होते या मॅचची. पॉवर प्लेमध्ये अतिशय घातक फलंदाज आहे योगेश कोळी, परंतु गोलंदाज देखील तेवढाच घातक आहे. जोरदार अपील कॉट बिहाइंडसाठी. चांगला बॉल होता. पंचांची स्वीकृती मिळत नाही आहे. अगदी वाईड यॉर्कर येथे पाहायला मिळाला. खूप भन्नाट वेग देखील होता या बॉलमध्ये आणि अशाच प्रकारचं क्रिकेट रसिकांना पाहायचं आहे या सामन्यामध्ये. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचे खेळाडू करणार आहेत, त्यात ती मात्र शंका नाही. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर चोख प्रत्युत्तर षटकाराला दिलं गेलं आहे गोलंदाज अक्षयकडून. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, अप अँड ओव्हर कव्हर्स. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. शुद्ध फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउट कव्हरच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी. आणि कुठल्याही संघाचा पाठीराखा का ना असो, त्याला जरूर हा फटका आवडला असेल. अगदी इताडे संघाचे पाठीराखी देखील टाळ्या वाजवत असतील, एवढा सुंदर फटका होता. क्रिकेट रसिकांना भुरळ घालणारी फलंदाजी योगेश कोळीची. धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय सुरेकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस शफल करत असताना गॅप शोधलाय. बॅकआउट ऑफ द स्क्वेअर ऑन साइडला. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर बॉल काढलाय. 4 धावांसाठी आणखी एक चौकार. ही 60 डिग्री आहे. मैदानाच्या चौफेर तो फटकेबाजी करू शकतोय. 3 वेगवेगळ्या धाटणीतले फटके आपण बघितलेत. आधी हुक शॉट, त्यानंतर इनसाइड आउट लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि आता स्वीप शॉट त्याने दाखवलाय. आणि काय प्लेसमेंट होतं या फटक्यामध्ये. शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून बॉल काढला होता. यावेळेस आणखी एक वेगळा फटका पाहायला मिळतोय. फ्लिक केलाय. बघा क्रिकेटचं सौंदर्य येते मैदानामध्ये दाखवून देत असताना फलंदाज योगेश. जेवढा चांगला फटका होता तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केल्या गेल्यात. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावते, जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. अतिशय नेत्रदीपक सुरुवात या महत्त्वाच्या मॅचमध्ये आपल्या टीमला मिळवून देतोय फलंदाज योगेश कोळी. अक्षयला जास्त काही प्रभावित करता आलेलं नाही आहे. जास्त प्रभाव त्याला टाकता आलेला नाही आहे फलंदाजावर. यावेळेस फुल टॉस आहे. स्विंग केलाय ऑन साइडला. अप्रतिम शॉट. आणखी एक षटकार.
कोळीची. प्युअर टायमिंगच्या जोरावर हा षटकार त्याने ठोकला. जास्त शक्तीचा वापर अजिबात नव्हता या फटक्यामध्ये. अचूक टायमिंग साधलं गेलं होतं. फुल टॉस बॉल, फक्त दिशाच जणू काय दाखवली होती त्याने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर जाऊन लँड होतोय. षटकारानं डावाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलला षटकार, दुसऱ्या बॉलवर डॉट चेंडू होता. त्यानंतर 2 चौकार, 1 दुहेरी धाव आणि शेवटच्या बॉलवर देखील षटकार आलाय. एकूण 22 धावा धावफलकावर पहिलं षटक समाप्त. दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत सोनालीचे विद्यमान सदस्य आदरणीय मोहन मसनी साहेबांचं शुभागमन झालंय. साहेब, आपलं शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत आई सावराई चषक 2023 मध्ये. मान्यवरांची मांदी आळी. आज सकाळपासून आपण बऱ्याचशा पाहुण्यांना बघतोय या व्यासपीठावर. खूप सुंदर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आई सावराई स्पोर्ट्स एलकुंदे संघाच्या माध्यमातून आणि निश्चित रूपाने पाहुण्यांना देखील फार आनंद झाला असेल या ठिकाणी आल्यानंतर, कारण ग्राउंड खूप सुंदर आहे सोनाळे ग्रामपंचायतीचं हे क्रीडांगण. आणि त्यात योगेश कोळीची फलंदाजी सध्या पाहायला मिळते, ज्याने अक्षरशः भुरळ घातली आहे क्रिकेट रसिकांना. नवीन षटकाला सुरुवात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा, मात्र थोडा दूर राहिला चेंडूपासून. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला गोलंदाज विघ्नेशनं. अक्षय सुरेकर महागडा ठरला आहे. 22 धावा तब्बल पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केल्यात आणि त्यामुळेच आता विघ्नेश्वर मोठी जबाबदारी असणार आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेस पिकअप स्लॉक स्वीप करायचा होता. टॉप एज. ओह, झेलची शक्यता होती, संधी होती, मात्र कॅच ड्रॉप होते. शॉर्ट फाईन लेगला चूक घडली आहे. गोलंदाजाची मेहनत भरपूर असते एखाद्या फलंदाजाला बाद करण्यासाठी, मात्र क्षेत्ररक्षकाची जर साथ मिळणार नसेल तर मात्र ती मेहनत कुठेतरी वाया जात असते आणि तसंच काहीसं घडलं या ठिकाणी. सोपा झेल होता. दरम्यान ह्या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे आदरणीय गणेश गुळवी साहेबांचं. ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका, शॉट ऑफ द टुर्नामेंट आय थिंक. कव्हर सीमारेषा पलीकडे षटकार येतोय योगेश कोळीच्या बॅटमधून. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी मी करू शकतो. इम्प्रोवाइज फटके देखील मी खेळू शकतो. जसे पाहिजे तसे फटके मी आपल्या टीमसाठी खेळू शकतो हे दाखवून देत असताना योगेश कोळी यावेळेस फार दुरून स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक वाईड यॉर्कर आपण बघितला होता अक्षयकडून. तो चेंडू देखील निर्धाव राहिला होता आणि आता विघ्नेशनं देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न केला आहे आणि हा बॉल देखील निर्धाव पाहायला मिळाला. धावसंख्या आपण बघतोय 29, 29 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. पाहुण्यांचं निश्चित रूपाने या ठिकाणी शुभागमन होईल. इनसाइड आउट खेळायचं होतं. ऑफ साईडला चेंडू चाललाय, ऑन साईडला मिड विकेट रिजनमध्ये कुठलाही फिल्डर नाही आहे. स्वतः गोलंदाज तिथे पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होते. 2 धावा कंप्लीट आणि याचबरोबर धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ. टॉस गमावल्यानंतर प्रथम ते बॅटिंग करतायत जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या विरोधात आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या पाहुण्यांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय गणेश गुळवी साहेब यांची मोलाची उपस्थिती आई सावराई चषक 2023 मध्ये आम्हाला लाभते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल हवेत आहे. झेल तर टिपला गेलेला नाही आहे. कॅचिंग फार खराब पाहायला मिळते. 1 धाव येते कंप्लीट. पाहू शकाल तुम्ही व्यासपीठावर आदरणीय गणेश गुळवी साहेबांचं शुभागमन झालंय. ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य. त्यांचं हृदयाच्या अंतकरणातून आम्ही स्वागत करीत आहोत आई सावराई चषक 2023 मध्ये. खूप क्लास बॅटिंग पाहतोय आपण अजय. ज्या प्रकारे इथं मात्र योगेश कोळी बॅटिंग करतोय जबरदस्त. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र 32. त्यामधून फक्त पार्टनरचा वाटा 31 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय आपण. आणि एकापेक्षा एक सरस फटके त्याने खेळलेले आहेत. ऑफ साईड ऑन साईड दोन्हीकडे अफलातून फटकेबाजी पाहायला मिळालेली आहे योगेश कोळीकडून. तंत्रदुस्त बॅटिंग कशाला म्हणतात हे दाखवतोय. ज्या प्रकारे जसा चेंडू त्या प्रकारे प्रहार करतोय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून जो षटकार मारला तो सर्वात चांगला षटकार.
पण असं असलं तरी मागचं षटक थोडं चांगलं राहिलं इताडे टीमसाठी. फक्त 10 धावा खर्च केल्या. विघ्नेशनं ओहो फुल टॉस बॉलनं सुरुवात होते. बॉल ट्रॅव्हल होतोय अतिशय फाईन फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो बॉलचा देखील इशारा आणि त्याच्यावर आलेला हा चौकार. सुरुवात गोलंदाज गौरवची पाहायला मिळते. पहिलाच बॉल बीमर आणि फक्त थोडी दिशा दाखवायची होती, ते केलं देखील योगेश कोळीनं. योगेशची धावसंख्या 35, संघाची धावसंख्या झाली आहे 5 धावांनी 37. पुढचा बॉल असेल फ्री हिट. गौरवचा हा बॉल. ओ स्विंग अँड मिस. अरे पंचांचं बोट आकाशाकडे चाललं होतं. कदाचित पंच देखील विसरले की हा बॉल फ्री हिट आहे. एज लागली होती पण फ्री हिट बॉल आहे, त्यामुळे फलंदाज बाद होणार नाही. बऱ्याचदा असं घडत असतं. कधी कधी आम्ही समालोचक देखील विसरून जातो की फ्री हिट बॉल आहे. यावेळेस फ्रंट फुट लाईज असताना स्विंग केला ऑन साईडला. प्रयत्न चांगला होतोय लॉंग लेगच्या दिशेनं, परंतु बॉल अखेर निघून जातोय फिल्डरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. आणि या धावपलकावर जर धावा पाहिल्या आपण, धावा आहेत त्या एकूण 47, त्यामधून 45 धावसंख्या योगेश कोळीच्या नावावर. म्हणजे सामना जानू स्पोर्ट्स इताडे विरुद्ध योगेश कोळी आहे की काय. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. हो हेलिकॉप्टर उडवला आहे ओव्हर द बॉलर सेट. फिल्डरचा प्रयत्न चांगला आहे, परंतु फिल्डरच्या थोडासा वाक्या बाहेरच होता बॉल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 आणि खणित चौकार. धावाची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी सुद्धा, त्यामध्ये वाटा आहे फक्त त्याचा साथीदार जो आहे फक्त 1 धावाचा. म्हणजे यावरून विचार करा केवढी छान बॅटिंग करताना पाहतोय आपण योगेश कोळी याला. मला वाटतं 15 चेंडू त्याने खेळलेत. चौकारांची संख्या आपण बघितली तर 5 आहे आणि षटकार 4. 49 नॉट आउट योगेश कोळी. 2 चेंडू अजून इनिंग्समध्ये शिल्लक. ऑन साईडला ट्रॅक केला, हवेत आहे फिल्डर डीपमध्ये, मात्र पहिल्या बाउन्सवर कलेक्ट करेल आणि एक धाव कंप्लीट. अर्धशतक कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आहे, ते फलंदाज जरूर धावबाद होतोय, परंतु योगेश कोळीचं अर्धशतक कंप्लीट झालंय. सुपर्ब इनिंग्स. आणि 57 धावांचा डोंगर हा सर करावा लागणार आहे हा सामना जिंकण्याकरिता जानू स्पोर्ट्स इताडे संघाला. दरम्यान या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर खेळाडूला
सनग्लासेस देत आहोत, गॉगल देत आहोत. श्री समर्थ ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर आदरणीय सचिन शिंदे साहेबांचं शुभागमन होत आहे. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय सचिन शिंदे साहेब, आपलं हृदयाच्या अंतकरणातून आम्ही आई सावराई स्पोर्ट्स एलकुंदे संघाच्या माध्यमातून आई सावराई चषक 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. तर आपण लकी ड्रॉ सुद्धा काढणार आहोत अजय, कारण की 2 चिठ्ठ्यात एक विजयी संघ आणि त्यामध्ये एकाचं नाव आहे ते म्हणजे जय बजरंग भावाले. एक चिठ्ठी जी निघेल ती टीम मात्र सावंदे टीमसोबत फाईट करेल, सावध टीमसोबत फाईट करेल. यस, दोन्ही संघांनी लक्षात घ्या, जी चिठ्ठी आपण प्रथम उचलणार आहोत तो संघ फाईट करणार आहे पुढच्या मॅचमध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाविरुद्ध, आणि जी चिठ्ठी खाली राहणार आहे तो संघ सेमीफायनलमध्ये असणार आहे. आणि आपण पाहुण्याच्या शुभ हस्ते एक चिठ्ठी उचलणार आहोत. ही जी चिठ्ठी उचलली जाईल ती मात्र सावध टीम सोबत सामना करावा लागेल. आणि काटेकी टक्कर, जय बजरंग भावाळे बी विपक्षी आपण पाहणार आहोत. इथं मात्र संजय स्पोर्ट्स सावध. क्या बात आहे. नेहमीच खूप चांगली रायव्हलरी या दोन संघांमध्ये राहिलेली आहे आणि जोगेंद्रच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आणि त्याला देखील माहिती आहे की सावध संघाविरुद्ध खेळण्याची मजा काही औरच असते. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्समध्ये अजय राहील आणि त्याच्यासोबत पाहुणे राहील. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण यायचं आहे. सावध टीमचा कॅप्टन आपण लगेच या. संजय स्पोर्ट सावध टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. बघा, कुठल्याही कॅप्टनने उशीर करू नका. आत्तापर्यंत छान पद्धतीनं आपण ही स्पर्धा पार पाडलेली आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. आता काही सामनेच उरलेले आहेत आणि स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची दक्षता सर्व खेळाडूंनी घ्यायची, सर्व संघांनी घ्यायची आहे. तर या सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी आदरणीय गणेश गुळवी साहेबांना विनंती करेन आपण यायचं आहे. तसेच श्री समर्थ ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर सचिनजी शिंदे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या. आमच्या या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला आई सावराई चषक 2023 आणि दुसऱ्या बाजूला सावराई स्पोर्ट्स एलकुंदे हे स्पेशल टॉस कॉईन आहे. गुळवी साहेबांच्या शुभास्ते, शिंदे साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. सावध टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. सावराई स्पोर्ट्स असा कॉल आहे, परंतु आलेला आहे आई सावराई चषक 2023, म्हणजेच बावळे बी संघानं सामना जिंकलाय. तर आपण टॉस विनिंग कॅप्टनला गुळी साहेबांच्या शुभास्ते देऊयात. नितेश वाकडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे शीतपेय. भावाळे बी संघानं टॉस जिंकलाय. दोन्ही पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. फक्त डिसिजन द्यायचं आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीनं. तर भावाळे बी संघानं टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉम्बॉक्स. दरम्यान अजय आपण व्यासपीठाकडे जाऊया, स्वागत आणि सन्मान करून घेऊया. व्यासपीठावर पाहतो आपण विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आमचे प्रमुख मान्यवर गणेश गुळी साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय किशोरदादा वाकडे साहेबांना विनंती करेन की दादा आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दरम्यान फलंदाज बाद होतोय. चला आपण लगेच सज्ज राहायचं आहे.
मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय किशोर वाकडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आमचे प्रमुख पाहुणे आपले आदरणीय गणेश गुळी साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण दोन्ही यंग आणि डॅशिंग नेतृत्व पाहतोय आपण. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय किशोर वाकडे साहेब यांचे शुभ हस्ते आदरणीय गणेश गुळी साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना मायेची शाल तर अजून एक आपण एक स्वागत आणि सत्कार करणार होतं. एलकुंदे गावचे समाजसेवक आदरणीय लक्ष्मण पाटील साहेब हे व्यासपीठावर आहे. या पाहुण्याचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी परत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोहन मस्ने साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या षटकामध्ये अजय जर पाहिलं आपण उच्च कोटीची बॅटिंग केली या स्पर्धेचं तिसरं आणि स्वतःचं पहिलं अर्धशतक ज्यांनी पूर्ण केलं आणि त्यांनी बॉलिंग करताना परत एकदा दबदबा कायम ठेवले. पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल, त्यानंतर मग काय सुरेख बॉलिंग, लागोपाठ 2 विकेट, जेवढ्या धावा खर्च केल्या तेवढ्या 2 विकेट प्राप्त केल्या, म्हणजे चांगली बॉलिंग. बहुत ही शानदार गेंदबाजी. और आप ये भी कह सकते हो कि अकेले योगेश कोहली ही भारी पड़ गए हैं जानू स्पोर्ट्स इताड़े को. अगदी बरोबर, एकटाच भारी पडलाय जानू स्पोर्ट इताळे टीमवर, तो म्हणजे योगेश कोहली. जबरदस्त. आता मात्र बॉलिंग करण्यासाठी रोशन येतोय हायवे एंड टोकाकडनं. लेफ्ट आर्म गेंदबाज है रोशन भंडारी. 12 गेंदों में 54 रन चाहिए. बहुत ही कठिन चुनौती. साईनाथ के पास स्ट्राइक. गेंद हाथ से छिटक गई है. डेड बॉल का इशारा. रोशन भंडारी की भी बहुत ही खट्टी मीठी यादें इस ग्राउंड से जुड़ी हुई है. अगदी बरोबर. खट्टी मिट्टी नाही तर मी तर म्हणेन की जो सामना गमावला होता तोच रोशन भंडारी. म्हणजे क्वचित प्रत्येक बॉलरला सुद्धा मार पडतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर विचार केला 6 चेंडूमध्ये स्टोट बोर्ड यांनी षटकार दिले होते, पण त्यानंतर मग त्यांनी कमबॅक चांगलं केलं होतं. शुरुआत अच्छी है अपील वहाँ पर, लेकिन शायद लेग स्टम्प को थोड़ी सी मिस करती है गेंद, जिस वजह से अंपायर ने अपील को ठुकरा दिया. अंपायरिंग बहुत बढ़िया. रॉकी मुख्य अंपायर की भूमिका में. 1 रन मिला है लेग बाइज के जरिए. और गणेश गुलवी साहब की ओर से इनाम है हर सिक्सर के लिए 500 रुपयों का कैश प्राइज. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर वळतो. एका क्षणी वाटलं की हा चेंडू चांगला आहे, पण पंच तिथून मात्र इशारा करताना पाहतो की अतिरिक्त वाईट चेंडूची घोषणा करतोय. चला, पंचाचा निर्णय अंतिम राहील. आपण क्षेत्रक्षण लावून घ्या. चला योगेश, आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. दाहिने हाथ के बल्लेबाज के विरुद्ध गेंदों को थोड़ा सा बाहर की तरफ घुमाती ज़रूर है रोशन भंडारी. और कुछ मामले जो होते हैं वो अंपायर पर ही सौंप देने चाहिए. वैसे भी कहा जाता है कि अंपायर इज़ द बेस्ट जज इन द गेम ऑफ क्रिकेट. पाहता अतिशय अप्रतिम चेंडू होता, सुरेख चेंडू. आणि या खेळपट्टीवर जर विचार केला आपण रोशन भंडारी यांचं निश्चित थोडंसं मनात दुखदुखी निर्माणच असते की गोलंदाजी करू की नाही. आणि मी तर याला सांगायचे एका सामन्यात तू जर जेव्हा खर्च केला तर तू घाबरू नको. तुझ्या धमक आहे, तुझी क्षमता आहे, ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला होता. देखिए, एक मैच में बुरा प्रदर्शन करने से कोई खिलाड़ी बुरा नहीं होता है. अन्य मैच भी आप देखिए कितनी बढ़िया गेंदबाजी उन्होंने की है.
बहुत बढ़िया गेंद घुमाया इस बार, बल्लेबाज भी घूम रहे हैं रितेश, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं बना पा रहे। अभी तक 3 गेंदें खेली उन्होंने, खाता नाही खोल पाए हैं। अजय, मी तर एवढंच सांगेन की इथून मात्र पराभवाचा जो मोठं अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न करताना पाहतोय आपण इताडी टीमचे बॅटर्स। मात्र औपचारिकताएं ही अब नज़र आ रही है इस मैच में, यहाँ से कोई चमत्कार ही बचा सकता है हार से। जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम को इस बार थोड़ा सा फ्लाइट दिया था, सामने खेलना चाहते थे, बल्ले का अंदरूनी किनारा लेकर गेंद जा रही है फॉरवर्ड स्क्वायर लेग की तरफ, सिर्फ 1 रन मिलेगा। इक्का दुक्का रनों से केवल स्कोरबोर्ड चलता रह सकता है, मैच जीता नहीं जा सकता है। रन संख्या अब 6 पर पहुंची है और लक्ष्य है 57 का, यानी कि 51 रनों की अभी भी ज़रूरत है। मात्र 8 गेंदों का खेल बचा है आणि पूर्णपणे हा सामना इथं मात्र आपल्या खिशात टाकला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे। ज्या प्रकारे आपण बॉलिंग पाहतोय, याच पात्रा फटका हवेत आहे, फटका फटला, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र शक्य तिथं सज्ज आहे आणि सॉफ्ट डिसमिसल, अजून एक बॅटर बाद होतोय। म्हणजे यानंतर सामना खूप चांगला पाहायला मिळेल। दोन्ही टीम दावेदार आहे या करंडकसाठी, पण विजून चालताना कालच्या दिवसामध्ये प्रिन्स 11 पीसी टीमने सुद्धा हाय क्वालिटीचं प्रदर्शन केलेलं आहे। जी हाँ, फाइनल में उन्होंने अपनी जगह भी बना ली है प्रिंस 11 पीसी टीम ने। आज देखना है कि कौन फाइनल में पहुंचता है और कौन बनेगा विजेता, यही तो सबसे बड़ा सवाल है जिसका जवाब आज मिल जाएगा। साईनाथ आउट हुए, पहले मैच के हीरो, 34 रनों की धुआंधार पारी खेली थी उन्होंने, लेकिन इस मैच में करने के लिए वैसे भी कुछ रहा ही नहीं है ऐसे लगता है। जिस तरह से गेंदबाजी रही उनकी गेंदबाजों की 56 रन 3 ओवर में यदि आपके गेंदबाज खर्च करते हैं तो वहीं पर आधे से ज़्यादा मुकाबला आपके हाथ से निकल जाता है। नए बैट्समैन विघ्नेश आए हैं, भंडारी की अगली गेंद, बहुत दूर से खेलने का प्रयास, सही फुटवर्क का इस्तेमाल कोई भी बल्लेबाज नहीं कर पाया इस पारी में, और पारी पूरी तरह से लड़खड़ा गई है, चरमरा गई है जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम की। हार के कगार पर इस समय जानू स्पोर्ट्स इताड़े। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर केवल 6 रन 3 विकेटों के नुकसान पर। तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 6। यानंतर जर आपण दोन्ही संघाची तुलना केली अजय खरं तर एकीकडे पाहतोय आपण ग्रेट ऑलराऊंडर सूरज केने, तर दुसरीकडे किरण पाटील, आणि त्यानंतर जर विचार केला आपण एकीकडे लखन तर दुसरीकडे अनंता केने, हे फायटर आहेत कित्येक वर्षापासून सातत्याने या खेळाडूला आपण पाहतोय। म्हणून विचार जर केला आपण तर सामना एक खूपच चांगला पाहायला मिळेल। इसी बीच माननीय श्री गणेश गुड़बी साहब हमसे विदा लेते हुए, बहुत बहुत धन्यवाद साहब, आप यहाँ पर आए और सही मायनों में इस टूर्नामेंट की शोभा को बढ़ाया। अपना कीमती समय आपने हमारे लिए दिया, इस टूर्नामेंट के लिए दिया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। बढ़िया शॉट, 4 रन यहाँ पर ज़रूर मिलेंगे। यस सुनील, सुरेख फटका होता। हरिकेत इथून मात्र हेच पाहावं लागेल की किती धावचं अंतर कमी करेल, पण चांगलं प्रदर्शन परत पाहतोय या मैदानावर आपण नक्षत्र स्फोट चौदरपाडा टीमचं। 5 चेंडू 47, कुठलाही फटका नाही आहे की या धावा सहज कंप्लीट होईल। सुबह के मैच में हरिकेत बहुत दबाव में थे, 2 बीमर गेंदें की थी, इस बार फुल टॉस उठा के खेल दिया है डीप स्क्वेरिश मिड विकेट के ऊपर से 6 रन। मैं चर्चा ही कर रहा था कि हरिकेत ने सुबह के मैच में गेंदबाजी की शुरुआत की थी, उन्होंने 2 बीमर गेंदें की थी और 2 गेंदों में ही 14 रन खर्च किए थे। उसके बाद उस मैच में उनको गेंदबाजी मिली नहीं, क्योंकि नियमों के अनुसार वो गेंदबाजी नहीं कर सकते थे, एक ही ओवर में 2 बीमर गेंदें कर बैठे थे। लेकिन इस मैच में उनको फिर से मौका मिला है। हालांकि इस मैच में दबाव नहीं है क्योंकि केवल औपचारिकताएं पूरी करनी है, लेकिन कहीं ना कहीं उनके लिए सीखने के लिए बहुत कुछ है। इस तरह की गेंदबाजी अपेक्षित नहीं है उनसे। अनिकेत, पण आतापर्यंत विकेटला संपूर्ण आजच्या दिवसात 4 चेंडू टाकले गेले, त्यामध्ये त्यांनी 28 धावा खर्च केल्या। पाहतोय आपण 24 धावा खर्च केल्या 4 मध्ये। या 6 चेंडू चांगला आहे, प्रश्न विचारला पण सहमत नाही आहे। फाईनल एक क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्या दरम्यान एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण। 2 बड़े हिट्स इस ओवर में रितेश के बल्ले से। रितेश बीबी स्पोर्ट्स इताड़े टीम के टूर्नामेंट में बेस्ट फील्डर रहे थे, एक ही मैच में 4 कैच लपके थे उन्होंने। आज बल्लेबाजी का मौका मिला है, लेकिन करने के लिए कुछ खास बचा नहीं है। इस बार सिंगल लेते हुए बल्लेबाज विघ्नेश। आज कुछ महत्वपूर्ण खिलाड़ी ज़रूर टीम में नहीं है, और हर टीम के साथ ऐसा हो रहा है, कम से कम एक आध खिलाड़ी तो मिसिंग है जो महत्वपूर्ण खिलाड़ी है, क्योंकि वर्किंग डेज में ये टूर्नामेंट है। जाने दिया गेंद को,
आखिरी गेंद बची है, तो तैयार हो जाइएगा अब अगले मैच के लिए। वॉर ऑफ टाइटंस संजय स्पोर्ट्स सावत बनाम जय बजरंग भवाली बी। अंतिम गेंद घुमा दिया है, फील्डर गेंद के नीचे, बढ़िया कैच वहाँ पर, खूबसूरत कैच, और अंतिम गेंद पर सफलता प्राप्त करते हुए गेंदबाज हरिकेत। इस तरह से यह मुकाबला समाप्त होता हुआ और बहुत ही बड़ी जीत दर्ज की है नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा टीम ने। तर सामना एकच नाव योगेश कोळी ज्यांनी प्रथम बॅटिंग करताना 54 धावा, त्यांचा मात्र एक षटक हाताळलं, 2 गडी बाद 3 धावा खर्च केले असे योगेश कोळी आपण यायचे आहे. आणि लगेच इथं मात्र जय बजरंग भावाळे बी टीमच्या कॅप्टन आपण शतक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही टीममध्ये वाटते की हे बोलणं योग्य ठरणार नाही, फायनल्सचे पहिले फायनल, कारण की काल पीसी टीमने सुद्धा अतिशय चांगलं प्रदर्शन केलं होतं आणि नक्षत्र पण टीम अतिशय हाय क्वालिटीची आहे. म्हणजे आतापर्यंत पाहतो की आपण या स्पर्धेमध्ये 4 टॉप संघ आपण पाहतोय सध्या. देखिए इताड़े टीम के रितेश, आपको मंच पर आना है, आपके लिए 500 रुपयों का कैश प्राइज है गणेश गुड़वी साहब की ओर से। सर्वप्रथम आपण देऊयात सामनावीराचे पुरस्कार, आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि श्री समर्थ ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर सचिन शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले सनग्लासेस। शिंदे साहेबांनाच विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचं आहे। तसेच काथोड पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देखील आपण पारितोषिक देत आहोत। वेल डन योगेश, कॉंग्रॅच्युलेशन्स, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा। पुढचं पारितोषिक आपण देऊयात रितेशला, एक षटकार टोकला होता। लक्ष्मण पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज द्यायचं आहे, 500 रुपयांचं रोख पारितोषिक। माननीय श्री गणेश गुळवी साहेबांकडून हे पारितोषिक लावण्यात आलं होतं, अभिनंदन। परंतु हार्डलक देखील बोलावं लागणार आहे इताडी टीमला, कारण त्यांचा प्रवास समाप्त झालाय। तर सलामी जोडी पाहतोय आपण खेळपट्टीवर रवाना होताना, दोन्ही टीमचे राखीव खेळाडू पाहतोय आपण आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत। आणि अजय नाणेफेकीचा कॉल इथं मात्र जर पहिला आपण भावळे टीम बीच्या बाजूने गेलं आहे आणि कुठलीही मनात शंका निर्माण न करता लगेच सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार। जर या संघाचा पण विचार केला तर चेशिंगसुद्धा करतात आणि पहिले बॅटिंग करताना एक मोठी धावसंख्यासुद्धा उभी करतात। चला आमची पंच आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे। बड़ा ही रोचक आंकड़ा है सुनील, इस सीज़न में दोनों टीमों के बीच में 4 मुकाबले हुए हैं, उसमें से 2 सावत टीम ने जीते हैं और 2 भावाली टीम ने। म्हणजे इथून जो टीम जिंकेल तो माझा 3-0ची लीड घेईल, 3-2ची लीड घेईल। आणि 4 वेळेस संघामध्ये आमने सामने, फायनलला किती वेळेस हे आपल्याला वाटते की फायनलला भेटले होते। किरोलीच्या स्पर्धेला अंतिम फेरीमध्ये दोन्ही टीम प्रवेश केला होता, तिथं मात्र बाजी मारली होती सावत टीमने। आता मात्र बदला घ्यायची वेळ आलेली आहे, पण इथं मात्र हा पाहतो की क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय आपण। हाई वोल्टेज मुकाबला हो सकता है, हाई प्रोफाइल दोनों भी टीमें हैं। ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन की 2 तगड़ी टीमों के बीच का ये संघर्ष है। आणि दोन्ही टीममध्ये आपण उल्लेख केला होता की चांगले खेळ होते, एकीकडे किरण पाटील, दुसरीकडे नो डाऊट यावर्षी भन्नाट बॅटिंग करणारा सूरज केने, एकीकडे अनुभव जो विचार केला आपण लखन, माय नेहमीच लखन आहे, तर दुसरीकडे भावळे गावाचं जर टेनिस क्रिकेटचं पुस्तक उघडल्या गेलं तर फ्रंट नाव आपल्याला वाचायला मिळेल अनंता केने। बिल्कुल, और साथ में वेदांत को हम नहीं भूल सकते भावाले बी के, उनके कप्तान बहुत ही ज़बरदस्त कप्तान है, जोगेंद्र बायत के बहुत अच्छे बल्लेबाज है, साथ में योगेश भालेकर। सावत टीम में हम देखते हैं कि कैलाश पाटिल की वापसी हुई है, जो पहले मैच में नहीं थे, उनके बहुत ही बड़े ऑलराउंडर है, बहुत अनुभवी खिलाड़ी है। निखिल पाटिल उभरते हुए सितारे हैं, उनको भी नज़रअंदाज नहीं किया जा सकता है। जयेश दलवी एक और युवा खिलाड़ी जो बहुत ही विस्फोटक बल्लेबाजी करते हैं। तो दोनों टीमों के पास बहुत ही असला है, बहुत ही बारूद है। आणि जिथं दोन्ही टीमकडे युवा आणि अनुभव खेळाडूचा भरणा असलेले हे दोन्ही संघ आहेत।
चला वेळेचे बांध ठेवायचे आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. अनंत केने विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. और मेहमानों के आने के बाद तो शेयर मार्केट भी काफ़ी ऊपर जा रहा है, खुल गया है. पिछले मैच में एक खिलाड़ी ने 500 रुपयों का कैश प्राइज जीता. इस मैच में पहले ओवर में जो भी बल्लेबाज छक्का जड़ेगा उसके लिए श्री समर्थ ऑप्टिक्स के प्रोप्राइटर सचिन शिंदे साहब की ओर से 500 रुपयों का कैश प्राइज है. आणि चित्तीच्या माध्यमातून सनग्लास पाहतोय मॅडम मॅच. पहिल्या चेंडूवर धमाका पाहतोय आणि आलाय पहिल्या चेंडूवर हा षटकार. क्या बात है. टीम के खाते में 6 रन और बल्लेबाज के खाते में 500 रुपये. गेंदबाजी में थोड़े अप्स एंड डाउन्स रहे हैं इस टूर्नामेंट में. पहले मैच में 26 रन दिए थे, लेकिन पिछले मैच में 3 विकेटें उन्होंने चटकाई थी.